पण आजचा दिवस खास आहे आपल्यासाठी. मैत्रिणींनो, कधी कधी आपल्यासाठी जगा, कारण आयुष्यभर आपण घरासाठी, कुटुंबासाठी आणि सगळ्यांच्या आनंदासाठी धावत असतो. पण आजचा दिवस खास आहे आपल्यासाठी. आम्ही सगळ्या मिळून मैत्रिणी छानपैकी रील्स काढल्या, हॉटेलमध्ये केक कट केला आणि एकत्र बसून जेवण्याचा आनंद घेतला. या छोट्या छोट्या क्षणामध्ये खरा आनंद वेगळाच असतो मैत्रिणीसोबत. म्हणूनच मैत्रिणींनो, कधी कधी सगळं बाजूला ठेवून फक्त आपल्यासाठी जगा. हाय, हॅलो, नमस्कार. कशा आहात सर्वजण? मजेत आहेत ना? मजेतच राहा. मी अनिता हटोटे माझ्या न्यू ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला आनंदी, आरोग्याचा जावो ही स्वामीचरणी प्रार्थना करते. श्री स्वामी समर्थ सर्वांना. महिला दिनांच्या सगळ्या माझ्या मैत्रिणींना हार्दिक शुभेच्छा. आज आम्ही आलोत हॉटेलमध्ये मस्तपैकी फिरायला सगळ्या मैत्रिणी मिळून. आणि प्रज्वल छोटे छोटे जे मुलं होते का आमचे, त्यांना एका मुलाला घेऊन गेलो सोबत. मोठाले मुलं का आले नाही आमच्यासोबत, छोटे छोटे आले आमच्यासोबत मस्तपैकी हॉटेलमध्ये एन्जॉय करायला. मस्त लहान मुलांना पण खेळायला होतं, तिथं गार्डन होतं. मग आलोत आम्ही दोघी तिघी पुढं आलोत, पाठीमागे आलोत हॉटेलमध्ये. आम्ही तिघी जणी पुढं आलोत, बाकीच्या पाठीमागं होत्या. 2 गाड्या ओला बुक केली होती, त्याच्यामुळे एका गाडीत काय बसत नव्हतं सगळे. मग 2-3 ट्रिप करायला लागले असतील त्या दादाला, त्याच्यामुळे आम्ही पुढं आलोत, पाठीमागं होत्या काही जणी. मला चला तोपर्यंत फोटो वगैरे काढून घ्या. मग बाहेर कुठं आलं की फोटो पहिलं काय असतं, फोटो काढायचे. कुठं गेले की फोटो. आता सगळीकडं फोटोचा ट्रेंड चालू आहे, कुठं गेलं तरी फोटो काढायचे. मग असे आम्ही फोटो वगैरे काढले मस्तपैकी आणि आलोत गार्डनमध्ये. छान मस्त बघा, किती महिला, सगळ्या लेडीज सगळीकडे बघावं जिथं तिथं लेडीजच दिसत होत्या. सगळ्या तयार होऊन आलेल्या, कोणी जीन्स वगैरे घालून, कोणी साड्यामध्ये. आम्ही सगळेजण साडीच म्हणलो, नको आज महिला दिन आहे ना, मग साडीच घालायची, ड्रेस वगैरे नाही घालायचं काही. प्रज्वल चालला झोका खेळायला. मस्तपैकी गार्डन होतं. रात्रीची वेळ होती, 8 वाजले होते रात्री. बघा किती छान वातावरण झाले सगळीकडे. गार्डन, लाईटिंग, मस्त मुलांची मज्जा मस्ती चालली. झोका खेळणे, घसरगुंडी खेळणे. बघा किती छोटे छोटे मुलं सगळे किती आनंद घेत होते. बायकांचं इकडं चाललं फोटो काढण्याचं आणि मुलांचं इकडं चाललं खेळायचं. जे ते आपल्या ह्याच्यामध्ये मग्न होते. हॉटेल मोठं आहे पण गार्डन छोटं आहे, कारण की तिथं ना छोटंच म्हणजे 2-3 झोके आणि 2-3 घसरगुंड्या असंच होतं. अभंग प्युअर व्हेज गार्डन. मस्त गार्डन होतं आणि छानपैकी हॉटेल पण होतं. भाज्या खूप टेस्टी होत्या. प्रज्वलला काही झोका सोडत नव्हता, कोणाला देत नव्हता झोका. नंतर केक वगैरे आणून ठेवला होता. आम्ही येताच केक घेऊन आलो होतो. केक वगैरे मस्त ठेवल्या, रील्स काढल्या. बघा मला 4-5 रील्स येताना येऊस तर आम्हाला 8च वाजले होते. खूप उशीर झाला होता. सगळ्यांच्या मागं घरचे कामं, स्वयंपाक वगैरे करून आलो होतो निवांतपैकी. मला आता 12 का वाजणार, किती वाजले तरी चालते. पुन्हा निवांत म्हणलं चला थोडं एक दिवस तरी जाऊया हॉटेलमध्ये मस्तपैकी 2-3 तास. मस्त रील्स वगैरे काढल्या. बघा सगळ्याजणी छानपैकी साड्या घालून आल्या. मग प्रज्वलन ह्या एक जण दिदी होती आमचे फोटो वगैरे काढ. कापा कापा कापा. खाऊ घाल ना. खावा खावा. आले चला म्हणजे ऑर्डर दिली होती त्यांना. टेबल सगळे बुक होते. आम्हाला अर्धा तास थांबावं लागलं गार्डनमध्ये. तोपर्यंत आमचा केक वगैरे कट करून झाला आणि नंतर मग दादा आलते आवाज द्यायला, चला आता टेबल रिकामा झाला म्हणून, नाही का. आधीच बुक करायला लागतं, एवढी गर्दी होती ना त्या हॉटेलमध्ये. आणि फोटो काढून घ्या. निवांतपैकी आमचं चाललंय 10-11-12 वाजेपर्यंत. मग नंतर जेवण वगैरे निवांत झाल्याच्या नंतर मग परत ते दादाला बोलून घेतलं होतं. जे ओलामध्ये
हॉटेलमध्ये गेलं की काय घ्यायची भाजी, कुठली घ्यायची, कुठला मेनू, काय करायचं, काय हे खूप टेन्शन असतं. मग त्यांच्याकडे दिलं, मला तुम्हीच ठरवा काय पाहिजे ते घ्या म्हणून, नाही का. सगळ्यांनी मिळून एकत्र मस्त फोटो वगैरे काढले हॉटेलमध्ये. पण त्या दादाने आमचा एक फोटो काढून घेतला. सगळेजण हे छोटे छोटे मुलं एका साईडला, लेडीज एका साईडला, मस्तपैकी 4-5 भाज्या ऑर्डर केल्या, रोटी मस्त छानपैकी. मग आमचे जेवण चालले. हे बघा सगळेजण. शांत बसायचा. किसी और को बगदादी चाहिए क्या? तुम्हारा है. गावाकडच्या बायकांना तर काहीच नाही, महिला दिनाचा कुठला साजरा करत नाही, काही नाही. आपलं सकाळी उठायचं, दिवसभराचे कामं, रानात जायचं, रानातून यायचं, घरी यायचं, जेवण करायचे. आणि महिला दिन वगैरे असं ते म्हणले आम्हाला काय माहीत नाही बाबा, तुम्हीच साजरा करा मस्त. हा. झाले मस्तपैकी जेवण वगैरे झाले आमचे सर्वांचे. प्रज्वल तर खूप जेवला, 2 रोट्या खाल्ल्या आहे ना प्रज्वल. 2 रोट्या खाल्ल्या प्रज्वलने. घरी असलं ना एक चपाती पण जात नाही त्याला, घरची भाजी वगैरे नाही. हॉटेलमध्ये म्हणलं की पार भात भाजी सगळं संपितो, रोट्या पण संपितो सगळ्या. मग छानपैकी जेवण झाले. नंतर आता 11 वाजले होते बघा. केक वगैरे कट करून, जेवण करून, मस्त रील्स वगैरे काढून, मुलांचे खेळणे वगैरे खेळून वगैरे होस तर 11:30 वाजले होते. घरी होस तर 12च वाजले असतील ना, एवढा टाईम झाला होता. आणि कुंकड टाईम केला ते कळलंच नाही, असं वाटलं की 1-1.5 तासच झाला असेल. मग छानपैकी फोटो वगैरे काढले. कसा वाटला आमचा ब्लॉग कमेंट करून सांगा. शॉर्टकटमध्ये शूट करून घेतलं सगळं. कुणाला आवडतं कुणाला नाही, पण ह्या सगळ्या मैत्रिणी ज्या आहेत का सगळ्या हौशीत, त्यांना फोटो वगैरे काढायला खूप आवडतं, रील्स काढायला खूप आवडतं. त्याच्यामुळे तेच म्हणलं चला आपण फोटो मस्तपैकी काढूया, रील्स काढूया. त्याच्यामुळे आम्ही सगळ्याजणी मिळून गार्डनमध्ये प्लॅन ठरवला. अजून पण जाणार आहे ट्रिपला, बघूया नंतर अजून काहीतरी वेगळ्या ह्याने तुम्हाला ब्लॉग घेऊन येऊ, थोडासा वेगळा काहीतरी, नाही का. आता हे महिला दिनांचा आहे, साड्या वगैरे घालून नंतर बाहेर गेल्याच्या नंतर बघूयात दुसरा अजून कसं काय, अजून काय ठरवलं नाही. जर झालंच आमचं बाहेर कुठं जाणं तर नंतर ब्लॉग येणारच. त्याच्यामुळं थोडंसं वेट करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.